बोर आहे, झाडाला पिकलेलं बोर. लहानपणी बोर खूप खायचो मी. बोर, चिंचा, कैऱ्या, काकडी, टोमॅटो, चटणी आणि मीठ लावून खायचो. हे झाड कशाचं असू शकेल तुम्हाला काय माहिती आहे का? हे बघा, काय आयडिया आहे का तुम्हाला या झाडाबद्दल? रूम पासून खूप लांब आलो मी. इकडं फक्त माळरान आहे. चला बघूया पुढं काय आहे का. सावलीला शांत ठिकाणी बसायचं आहेच, पण थोडं हिंडून पण घेऊया आपण. आत्ता जे बोर खाल्लं ते जास्त पिकलेलं पण नव्हतं आणि कच्चं पण नव्हतं, मीडियम. पूर्ण पिकलेलं बिलबिलीत असतं आणि थोडंसं पिकलेलं कठीण असतं. ते कठीण पण नव्हतं आणि बिलबिलीत पण नव्हतं, अशा टाईपचं होतं ते. हे बघा, इथं तर लाईटची केवढी मोठी केबल आहे बाबा. ह्याच्या खालनं जाऊ का नको जाऊ? नकोच बाबा. एकतर आपल्या मागे 17-60 काही ना काहीतरी असतं. इथं काहीतरी कसला तरी धागा पण आहे बघा. हा पतंगाचा असू शकतो, झाडात अडकलाय. ते तारांमधनं कसला तरी आवाज येतो. मी काय त्यांना क्रॉस नाही करणार. कारण आधीच तब्येत एकतर ठीक नाही. पुढे जाऊन बघायची इच्छा आहे खूप काय काय, बट आय डोंट नो जाऊ का काय करू. आय थिंक ट्राय करायला पाहिजे, जाऊन बघायलाच पाहिजे. पुढे जंगलासारखंच आहे बघा, पक्षी किती बसले तिथं. काय पक्षी किती आहेत हे खावा. तिकडं बघा क्रिकेट न खेळतात लोक. हे बघा पक्षी बसले आहेत. क्रॉस करू का नको करू, मला भीती वाटते बाबा. एकतर मी आलो एकटाच. तिकडं कुठेतरी सावलीला बसतो थोडं. ह्या वाटेनं मी आलोय, ह्या वाटेनंच परत जायचं आहे आणि ही दुसरी वाट आहे. इकडं जाऊन जरा बसू आपण थोडं. इकडं आय थिंक घरं वस्ती आहे. तो बघा डोंगर आहे तिकडं. हे इकडं सगळं कचऱ्याचा डेपो आहे वाटतं, आहे का? बंधाऱ्यासारखं आहे काहीतरी. ही बघ कशी वाट आहे. करवंदाचं एखादं झाड दिसतंय का मला बघायचं होतं. देव परमेश्वर.
ब्राईटनेस कमी होतोय व्हिडिओ शूट करताना, का होतोय माहिती नाही बाबा. ही बघा ते ह्याची झाड आहे, काय म्हणू शकतो, शहाळे माड का काय म्हणतात बाबा, त्याला लागलेत की भरपूर लागलेत. ओके, तुम्हाला झूम करून दाखवतो. ओके आहे का, माझी कॅमेऱ्याची क्लिअरिटी अशीच आहे बाबा. हे त्याचं झाड आहे, पडलंय की तोडलंय काय माहिती नाही बरं का. आणि त्याची रोप पण उगवलेत बरं. मला अलीकडं एकटं राहणं, एकटं फिरणं, एकटंच काय करणं होत नाही हो. कोणी ना कोणी जवळ पाहिजेच माझं, नाहीतर माझं काय खरं नाही. अशी माझी माइंडची अवस्था झाली. लोक म्हणतात एकटं राहावं, एकटं जगायला शिकावं. मी राहिलो एकटा खूप, खूप अवघड असतो एकटं राहणं. हे करवंदीचं झाड आहे. हे काय माझं गाव बिव नाही बरं का, मी हे बाहेर आहे तिकडचं दाखवतोय. चुकून कोणतरी मला ओरडलं तर मला काय खरं नाही माझं, त्यामुळं आपलं छान आहे. भारी वाटलं मला इकडं फिरायला. आता तुर्तास व्हिडिओ थांबवतो शूटिंग. मस्त 15-20 मिनटं बसतो शांत एका ठिकाणी आणि मग परत घराकडे निघतो. कारण इकडे आपल्या कोणी ओळखीचं नाही आणि आलोय म्हणजे एकटाच आलोय मी. सो आपलं आपलं वाटायला लागायचं नाही का. ही झाडं कशाची आहेत माहिती नाही, पण खूप सारी झाडं ह्यात औषधी असू शकतील नाही का. दुर्मिळ वनस्पती आहेत खूप साऱ्या वनस्पती औषधी असणार. झाडं निसर्ग म्हणलं की त्याचे काय तर गुणधर्म असतातच. आता ते डिपेंड आहे यूज करणं किंवा डिपेंड आहे माहिती असणं त्याची. बऱ्यापैकी फळांचा उपभोग घेतलाय माणसाने निसर्गातल्या, पण अशी काही पानं पण आहेत, फुलं पण आहेत, त्यांचा इनडायरेक्टली लेप म्हणून, रस म्हणून उपयोग होऊ शकतो. आयुर्वेदात तसं खूप ठिकाणी दिलं असेल, मांडलं असेल. आता त्यांच्या अभ्यासक आहेत, त्यांना माहिती असतीलच. तर हे असा इकडचा एकंदरीत परिसर आहे. आणि ही तार बघा किती खालून गेली आहे. आणि त्या मोठ्या तारा
त्या तारा मी क्रॉस नाही केल्या बघा, तिकडे मी गेलोच नाही. माझी घराकडे जायची इकडं काहीतरी वाजलं, काहीतरी आहे. सरडा बिरडा असू शकतो. काय काहीतरी आहे, काहीतरी आहे बाबा. सरडा असेल, असू दे. त्याला का त्रास नाही देत मी त्याला, कारण हे त्याचंच आहे सगळं. प्राण्यांचं तर आहे हे सगळं, पक्ष्यांचं, प्राण्यांचं. ठीक आहे मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा. नवीन व्हिडिओ नक्कीच काढेन पुढचा. तोपर्यंत भेटूया. चला बाय, शुभ संध्याकाळ.